एक मिनिट ताई ताई असो बघा ताई ताई इकडे आवाज समोर बघा समोर हां बरं आहे समोर चला आहे का समोर इकडे बघा समोर बघा एक मिनिट मोबाईल काढला मामा आपल्या टी व्ही सेंटर हडकोमध्ये जोगेश्वरी मिसळ यांनी आणली तर या सर्व परिवाराचं विविध असलेल्या या व्यवहाराशी संबंधित असलेल्या सर्वांचं मी खूप धन्यवाद. आणि विशेषतः आल्यानंतर प्रसन्न वाटतं. स्वच्छता एकदम खूप चांगली आहे आणि हडकोमध्ये जे एवढी दाट लोकसंख्या आहे आणि एवढ्या दाट लोकसंख्येमध्ये मोठी प्रमाणात हॉटेल बऱ्यापैकी नव्हत्या. त्याच्यामुळं यांनी हॉटेल उघडली. 40 मिनिटे जरी मध्ये व्यवस्थित बसू शकता. स्वच्छताही आम्ही आता बघितली त्यामुळे खूप चांगली आहे आणि रेटही त्यांनी व्यवस्थित ठेवली. रेटही व्यवस्थित असल्यामुळे हडकोतले जे लोक आहेत आपल्या या भागातील हडकोतली घरं लहान आहे लोकांचे मनं मोठाले आहेत परिवार पण मोठाले असल्यामुळं सगळेजण जसं बाकी बाहेर ठिकाणी पिकनिक म्हणून जेवायला जातील तर त्या उद्दिष्टानं रविवारी जर एखाद्याने इथं समजा सकाळी स्वयंपाक न करता इथं आले पोटभर एका जणाचं मला वाटतं 150 ते 200 रुपयामध्ये अत्यंत चांगलं जेवण उत्कृष्ट जेवणासारखंच त्यांचं होईल अशी ही मिसळ आहे. हटके म्हणून लोक आता परिवार कसा आहे दिवसांदिवस भाजी पोळीकडे लोक म्हणतात चला कधीतरी आपण जसं उपवास साबुदाणा खातो तसा त्याला नाश्ता म्हणून काय करायचं तर जसं काही काही वेळेस पावभाजी खायला जातात मंचुरियन नूडल्स इतरवरती लोक भर देतात तसंच आणि हा ब्रँड इतका जुना आहे आणि चांगला प्रकारे केला त्यामुळं लोक नक्कीच जेवण न करता पोटभर मिसळ खाण्यासाठी जोगेश्वरी मिसळला येतील आणि यांनी आपल्या या वातावरणामध्ये या हडको परिसरामध्ये एवढी मोठी सुंदर अशी हॉटेल सुरू केली आणि आपल्या या हडकोच्या सौंदर्यामध्ये यांनी भर देखील टाकली. त्यामुळं यांचं खरंच मनापासून मी धन्यवाद मानतो आणि यांनी जे जे नियोजन केलेलं आहे आणि यांच्या वतीनं मी माझ्या वतीनं आलेल्या सर्व राजकीय नेत्यांच्या वतीनं यांच्या हातून जे लोकांना शुद्ध अन्न आणि व्यवस्थित रेटमध्ये स्वच्छता करून यांनी द्यावं आणि यांच्या या नियोजनाला या भव्य अशा शोरूम म्हणता येईल या उद्घाटनाला मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं हडको सिडकोवासियांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. नंबर 1 ब्रँड जोगेश्वरी मिसळ सेंटर अँड भेळ. खरं तर या सेंटरचं आज उद्घाटन होतं आहे. आनंदाचा क्षण आहे. आम्ही आमच्या सगळ्या रामलीला व्हॉलीबॉल ग्राउंडच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं तर
एखादं मिसळ सेंटर अशा हडपसर या कॉर्नरमध्ये सुरू होणं हे अतिशय आपले जेवढी काही तरुण वर्ग आहे किंवा प्रतिष्ठित नागरिक आहे यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. खरं तर आपण बघतो की मिसळ जर खायचं असेल तर आपण पुणे रोडनं किंवा अहिल्यानगर रोडनं जातो आणि तिथे थांबतो. त्या पद्धतीचं एक चांगलं सुंदर स्वादिष्ट असं महाराष्ट्राचा ब्रँड असलेलं एक मिसळ सेंटर आपल्या शहरामध्ये सुरू होतं, आपल्या या हॉटेलला सुरू होतं. त्याबद्दल आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. इथे नक्कीच अतिशय स्वादिष्ट साऊथ इंडियन त्यानंतर मटकी भेळ असेल किंवा स्पेशल दही मिसळ असेल अशा पद्धतीचं इथे छान चविष्ट असं स्वादिष्ट मिसळ आपल्या सर्वांना मिळणार आहे. आणि म्हणून मी या सेंटरला आणि यांच्या या सेंटरच्या संचालकांना मनपूर्वक आमच्या सगळ्या ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि